दादा बाय. दीक्षा बाय. कुठे चालली? आता आलोय बांद्राला. आता इथून आम्ही ट्रेन पकडणार आहे दिल्लीची. बरं आणि गरीब चला मग पुढे. हाय अथर्व. बाय अथर्व. चल आईचा हात धर, आईचा हात धर. हे रेकॉर्डिंग तर बांद्रावरून आम्ही ट्रेन पकडणार होतो दिल्लीला जाण्यासाठी. गरीब रथचं आमचं बुकिंग होतं आणि मग बांद्राला आलो आम्ही. आणि त्याच्यानंतर इथे स्टेशनवरती आल्यानंतर इथे ट्रेन लागलेलीच होती. तर आम्ही पटकन मग ट्रेनमध्ये बसून घेतलं, कारण म्हणजे जास्त काही पॅसेंजर आलेले नव्हते. थोडेसे जेवढे आले होते तेवढे सगळे बसले होते. तर इथे बसल्या बसल्या इथे पोरांचं चालू होऊन गेली मस्ती, कारण त्यांना वरची सीट खूप आवडतात आणि ते आता पहिलेच सगळ्यात आधी जाऊन बसले वरती. तर दोघांचे एक स्पेशल असं सीट असतं, दोघांसाठी बुकिंग केलेलं असतं 2 सीट. तर ते त्यांच्या सीटवरती जाऊन बसले आणि लगेच ड्रॉइंग बुक वगैरे त्यांनी आणलेली होती. तर ते मागत होते ड्रॉइंग करण्यासाठी. तर लगेच त्यांचं ड्रॉइंग वगैरे, म्हणजे ट्रेन चालू झाली नव्हती परंतु त्यांचं ड्रॉइंग वगैरे काढणं चालू झालं होतं. तर ही संध्याकाळची 5ची आमची ट्रेन होती. 5ला इथून निघणार आणि मग सकाळी 10पर्यंत इथे पोचणार. म्हणजे पूर्ण रात्रभरचा प्रवास आम्हाला करायचा होता. तर आधीच आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून आलो होतो. त्यानंतर रात्रीचं सुद्धा आम्ही जेवण वगैरे असं बनवून आणलं होतं. त्यामुळे ट्रेनमध्ये एवढं छान असं जेवण मिळत नाही आणि मिळालं तरी म्हणजे ते एवढं चांगलं नसतं आणि फूड पॉयझन होण्याचा चान्सेस जास्त असतो. त्यामुळे आम्ही घरूनच जेवण बनवून आणलं होतं. त्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण वगैरे करून नंतर झोपलो आणि मग सकाळी बघा इथे सकाळी उठलो तर पूर्ण असं फॉग होतं बाहेर. असं बघा पूर्ण धुकं होतं तिथे, म्हणजे कोहरा म्हणतात तिकडे. तर पूर्ण असं, आणि मथुरेच्या थोडं आधी पाऊससुद्धा पडत होता आणि इकडे मथुरेला बघा इकडे पूर्ण असं धुकं आहे वातावरण. तर हे मथुरा आणि मथुरेच्या तिकडे पूर्ण असं फॉग आहे. थंडी खूप आहे इकडे, म्हणजे आपल्या मुंबईपेक्षा इकडे खूप जास्त थंडी आहे. एवढी थंडी आहे की बाब, खूपच जास्त थंडी होती. तर इकडे मुंबईला थोडंसं थंडी कमी झाली होती. तर आम्हाला वाटलं की इकडे सुद्धा आता थंडी एवढी जास्त नसेल, परंतु खूप थंडी होती. तर मुलांसाठी तरी आम्ही स्वेटर वगैरे घेऊन घेतले होते आणि आई आणि पप्पा त्यांनी पण स्वेटर घेतलेलं होतं, पण आम्ही दोघांनी मात्र स्वेटर घेतलेलं नव्हतं. तर आता आम्ही उतरलो होतो दिल्ली स्टेशनला. तिथून आता आम्हाला जायचं होतं आमच्या जिथे आम्ही बुकिंग केलेली होती CR हॉस्टेलला. तर तिथे आम्हाला जायचं होतं. आणि इथे बघा एकच ब्रिज होता आणि तिथे एवढी लाईन लागली होती. एक्सिलेटर होतं इथे आणि एवढी लाईन होती की भरपूर अशी गर्दी जमा झाली होती, कारण एकच एक्सिलेटर होतं आणि त्याच्यावरून सगळ्यांना जायचं होतं. तर आता इथे आम्ही दुसऱ्या साईडला आलो आणि तिथे आम्ही आता कॅब बुक करणार होतो आणि कॅब आम्हाला भेटली नाही, परंतु आम्हाला टॅक्सी भेटली. तर टॅक्सीने आम्ही निघालो होतो आता CR हॉस्टेलला जाण्यासाठी. तर टॅक्सीमध्ये बसण्याआधी आम्ही सगळ्यात आधी फोटो वगैरे काढून घेतले आमचे आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो तिकडे टॅक्सीमध्ये बसण्यासाठी. त्यांची टॅक्सी तिकडे लावलेली होती, तर तिकडे आम्हाला घेऊन गेले आणि आम्ही फोटो वगैरे काढून घेतले आधी आणि मग तिकडे टॅक्सीमध्ये बसायला गेलो. तर रात्रभर ट्रेनमध्ये प्रवास केल्यामुळे अवतार काय एवढा चांगला नव्हता, परंतु तरीसुद्धा फोटो वगैरे काढून घेतले आम्ही. आणि त्यानंतर मग इथे टॅक्सीमध्ये सामान वगैरे ठेवून दिला आणि परत निघालो CR हॉस्टेलकडे जाण्यासाठी. तर बाहेरचं वातावरण थंड होतं. सकाळी धुकं पण होतं भरपूर, कारण ऊन नव्हतं पडलेलं आणि दिवसभर असंच वातावरण असतं इकडे, ऊन नाही पडत तर धुकंच असतं आणि बाहेर खूप थंडी वाजत होती. परंतु टॅक्सीमध्ये आल्यानंतर बरं वाटलं, कारण टॅक्सीमध्ये इकडे हीटर लावलेलं असतं. तर हीटर लावलेलं असल्यामुळे थोडं गरम वातावरण होतं आणि थंडी कमी होऊन जाते मग. तर टॅक्सीमध्ये जोपर्यंत असतो तोपर्यंत बरं वाटतं, त्यानंतर टॅक्सीमधून बाहेर पडल्यानंतर परत थंड वाटायला लागतं. तर इथे बघा सगळे रस्ते खूप छान होते, क्लीन आणि मस्त मोठे मोठे असे रस्ते होते. वातावरण पण खूप छान होतं इकडे. आणि रस्त्याने जात असतानाच आम्हाला इथे इंडिया गेटसुद्धा दिसला आणि इंडिया गेट आम्ही दुसऱ्या दिवशी बघणार होतो. तर इथून बाहेरून आम्ही बघून घेतला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्या आम्ही जाणार आहोत इंडिया गेट बघण्यासाठी. तर हा आहे राष्ट्रपती भवनचा एक गेट, म्हणजे हा दुसरा गेट आहे आणि आम्हाला जायचं आहे दुसऱ्या गेटने. तर आधी सगळं तर आम्ही हॉस्टेलला जाणार आहे, त्यानंतर मग तिथे रेडी वगैरे होणार, आंघोळ वगैरे करणार आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत राष्ट्रपती भवन बघण्यासाठी.
तर इथे आता आम्ही आलो CR हॉस्टेलला. तर इथेच आम्हाला थांबायचं आहे. इथे आम्ही रूम बुक केलेली आहे आणि इथेच आम्ही राहणार आहोत. तर हे सुद्धा खूप छान होतं आणि गाडीमधून बाहेर आल्यानंतर खूप थंडी वाजायला लागली. ती एवढी थंडी होती की बर्फ पडल्यासारखं असं थंडी वाजत होती. आणि रूमवर जाऊन आता फ्रेश होऊन आले आणि त्याच्यानंतर आलो आहे आता आम्ही महाराष्ट्र भवनला. तर हे बघा शिवाजी महाराजांचा केवढा मोठा पुतळा आहे बघा, मस्त छान बनवला आहे. तर इथे आता आम्ही फोटो वगैरे काढणार आहे. तर हा जो आहे तो मेन गेट आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागून एक गेट आहे, मेन गेट. तर तिथून सुद्धा आपण जाऊ शकतो आणि मध्ये गेल्यानंतर एक मोठी अशी लॉबी आहे छान आणि त्याच्यानंतर मग पाठीमागे कॅन्टीन आहे. तर इथून पण जाऊ शकतो किंवा पाठीमागून पण जाऊ शकतो. तर आम्ही हे सगळं बघत असं जाणार आहे, पाठीमागून जाणार आहोत. तर पाठीमागे सुद्धा एक गेट आहे, तिथे सुद्धा एंट्री होते आणि स्टार्टिंगला सुरुवातीला मेन जो गेट आहे तिथे सुद्धा एंट्री केली जाते आणि एंट्री केल्यानंतरच मग आतमध्ये प्रवेश दिला जातो. म्हणजे इथे फक्त गव्हर्मेंट जे सर्व्हिसवाले आहेत त्यांनाच फक्त इथे एंट्री दिली जाते. आणि हे महाराष्ट्र सदनमध्ये सगळेच असे जे आपले नेता आहेत महाराष्ट्राचे, जे पण लीडर आहेत ते सगळे इथे येत असतात. तर दिल्लीमध्ये सगळेच स्टेटचे, सगळे राज्यांचे असे इथे सदन बनवलेले आहेत, म्हणजे महाराष्ट्र सदन, त्यानंतर हरियाणा सदन, पंजाब, असे सगळे जे आपले स्टेट आहेत तेवढे सगळ्यांचे स्टेटचे इथे सदन बनवलेले आहेत. आणि जे पण म्हणजे ज्याच्या त्याच्या स्टेटनुसार ते जे लीडर असतात, जे नेते असतात ते त्यांच्या याच्यामध्ये जात असतात. मग तिथे मीटिंग वगैरे होत असते. त्यानंतर त्यांना काही काम वगैरे असेल तर दिल्लीमध्ये आल्यानंतर मग ते इथे येतात आणि राहतात. तर आता आम्ही आलो होतो कॅन्टीनमध्ये आणि भूक लागली होती, त्यामुळे इथे आम्ही आता मागवलं होतं चिकन. त्यानंतर मुलांना फ्रेंच फ्राईज खायचं होतं त्यामुळे ते सुद्धा आम्ही मागवलं होतं. त्यानंतर रोटी, नान हे सुद्धा आम्ही मागवलं होतं आणि मग इथे जेवण केलं व्यवस्थित. तर जेवण पण छान होतं आणि त्याच्यानंतर नंतरचं सुद्धा आम्ही संध्याकाळी वगैरे ते जेवणसुद्धा आम्ही इथेच केलं होतं. तर आता इथे बाहेर निघाल्यानंतर परत आम्ही इथे फोटो वगैरे काढला आणि इथे जेवण केल्यानंतर आता आम्ही निघालो होतो राष्ट्रपती भवनकडे. तर तिथे आमची बुकिंग होती आणि 2 वाजेच्या आत आम्हाला तिथे पोचायचं होतं. तर इथे बुकिंग आधीच आम्ही करून ठेवली होती, म्हणजे 1 महिना आधीच आम्ही बुकिंग केलेली होती राष्ट्रपती भवनमध्ये जाण्यासाठी. तर आता आम्ही निघालो होतो तिथे राष्ट्रपती भवनमध्ये जाण्यासाठी. तर इथे भरपूर असे आम्हाला सदन दिसत होते, म्हणजे हरियाणा सदन, पंजाब सदन हे सुद्धा त्या आजूबाजूलाच असे बनवलेले होते. महाराष्ट्र सदनच्याच तिथे आजूबाजूला असं बनवलं होतं. आणि हे आहे उपराष्ट्रपतींचं कार्यालय. तर हे सुद्धा मोठंच होतं खूप जास्त. तर इथून सुरू झालेलं होतं. तर बघा भरपूर असं मोठं हे होतं उपराष्ट्रपती कार्यालय. तर याच्याच पुढे राष्ट्रपती भवन होतं, म्हणजे राष्ट्रपती भवनचा गेट होता, गेट नंबर 38. तर 38 आम्हाला गेटने जायचं होतं. तर हे बघा 38 गेट नंबर आलेला आहे. तर इथून आम्हाला एंट्री करायची होती, म्हणजे इथूनच आपल्याला जायला भेटतं 38 गेट नंबरने. तर इथे चेकिंग होते आधी भरपूर, आपल्याला जे आपण हे घेतलेलं बुकिंग वगैरे केलेलं असतं तर ते सुद्धा चेक केलं जातं. त्यानंतर चेकिंग होते भरपूर आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आतमध्ये पाठवलं जातं. आतमध्ये सुद्धा भरपूर चेकिंग होते, म्हणजे इथे एक चेकिंग 2-4 ठिकाणी असं आहे की तिथे चेकिंग होतं आणि त्याच्यानंतर मग आपण राष्ट्रपती भवनमध्ये आतमध्ये जाऊ शकतो. तर इथे टॅक्सीवाल्यानं आम्हाला इथेपर्यंत सोडलं होतं आणि त्याच्यानंतर आता आम्ही फायनली आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर आता इथे सुद्धा भरपूर अशी सिक्युरिटी आहे, म्हणजे भरपूर अशी फोर्स या ठिकाणी आहे, भरपूर टाईट सिक्युरिटी या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही इथून आतमध्ये जाणार आहोत. तर फायनली आम्ही गेटमध्ये एंट्री केलेली आहे आणि तिथे पण चेकिंग झाली. तर किती लोक आहेत वगैरे असं सगळं तिथे असतं. आणि मग त्याच्यानंतर इथे आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर परत भरपूर आतमध्ये चालत असं जावं लागतं. तर याच्या पुढचा पार्ट जो आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.